नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वी मधील पाठ 9 पाहत आहोत. स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. धातूंचा वापर. माणसाने सर्वप्रथम वापरात आणलेला धातू कोणता याबद्दल आपल्या मनात खूप कुतूहल असते. युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुराणवस्तूंच्या संग्रहांचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली. त्याने त्या वस्तूची वर्गवारी 3 गटामध्ये केली. दगडांची हत्यारे अश्मयुग, तांब्यांची हत्यारे आणि इतर वस्तू ताम्रयुग, लोखंडांची हत्यारे आणि इतर वस्तू लोहयुग. ही वर्गवारी ठरवताना दगडांची हत्यारे आधीच्या काळातील, तांब्याची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ त्यानंतरचा आणि लोखंडांची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ सर्वात नंतरचा हे थॉम्सनने सप्रमाण दाखवून दिले. त्यानुसार अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे कालखंडांना दिली गेली. त्यामुळे सर्वसाधारणपणे अशी एक समजूत तयार झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू होय. प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात आलेला पहिला धातू आहे. सोने निसर्गतः अत्यंत नरम असल्यामुळे त्यांचा उपयोग हत्यारे, अवजारे बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता. सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की ज्यापासून त्याला हत्यारे, अवजारे बनवता येणे शक्य झाले. तो धातू म्हणजे तांबे. या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली. त्या काळाला ताम्रयुग असे म्हटले जाते. चाकावर घडवलेली भांडी. ताम्रयुगाचा काळ हा नव्या शोधांचा आणि वेगवेगळ्या होणाऱ्या बदलांचा होता. याच काळात लागलेल्या अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे चाक. हे सर्वसाधारणपणे मान्य केले जाते की चाकाचा उपयोग मातीची भांडी घडवण्याच्या व्यक्तींनी सर्वप्रथम केला. वाहनासाठी चाकाचा उपयोग त्यानंतर काही काळाने सुरू झाला असावा. व्यापार आणि वाहतूक. भांडी चाकावर घडवायलाच लागल्यानंतर त्याने उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य झाले. या काळात सुबक आकारांची आणि सुंदर नक्षींची रंगीन भांडी घडवली जाऊ लागली. ही भांडी आणि इतर विविध वस्तू बनवणारे कुशल कारागीर कामाच्या सोयीसाठी गावाकडे एके ठिकाणी वस्ती करू लागले. आपले असे म्हणू शकतो की गावामध्ये कुशल कारागिरांच्या वस्तींचा आणि वस्तूंच्या उत्पादक केंद्रांचा एक खास विभागच तयार झाला. परंतु हे ज्या गावामध्ये कच्चा माल सहज उपलब्ध होत होता आणि जी गावे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अधिक सोयीची होती त्या गावामध्येच घडले. त्या गावाचा विस्तार झाला. वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर व्यापारातही वाढ झाली. त्यामुळे वाहतुकीच्या पद्धतीत बदल होणे गरजेचे होते. याच काळात चाकांच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली. नगरांचा उदय आणि लिपी. दूरवर पसरलेल्या व्यापार मालांची जलद वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी उत्पादनाची केंद्रे, त्यामुळे अनेक प्रकारची कामे करणारे लोक एके ठिकाणी आले. वाढलेल्या व्यापारांच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक झाले. सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांचा वापर नोंदी करण्यासाठी अधिकच्या काळातही होत होताच. सांकेतिक खुणा असलेली खापरे उत्पादनात मोठ्या संख्येने मिळतात. व्यापार आणि उत्पादन यांच्यात झालेली वाढ आणि नोंदी ठेवण्याचा वाढता व्याप यासारख्या कारणामुळे आधीपासून वापरात असलेली सांकेतिक खुणा आणि चिन्हे यामध्ये सुधारणा केल्या गेल्या. अशा रीतीने
त्यांच्यावर संस्करण केले गेले. अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीचा आपापली लिपी तयार झाली. नागरी व्यवस्था. व्यापारातील भरभराट हे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण होते. हे खरे, परंतु त्या नागरी संस्कृतीचा पाया वाश्मयुगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता. कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरामध्ये कृषी संस्कृती रुजलेल्या श्रद्धावर आधारलेली सामूहिक आचार आणि उत्सव यांचा अधिक महत्त्व मिळाले. अनेक नगरामध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली. त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखांच्या हातात एकवटले. पुढे मंदिराचे प्रमुखपद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती. या संस्कृतीची सविस्तर माहिती आपण पुढील पाठामध्ये घेऊ.